नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा जी इयत्ता 6वीत प्रवेशाकरता घेतली जाते त्याच्या अंकगणिताचं 7वं प्रकरण ज्याचं नाव आहे गणितीय पदावलींचे सरलीकरण याच्या स्वाध्याय 7.2 ला आपण सुरुवात करतोय. पहिला प्रश्न दिलेला आहे बघा, त्यातला एक रचना दिली बघा. काय सांगितलं? 4 आहे, 9 आहे, 16 आहे. तर याच्या पुढचे 3 अंक जे आहेत आपल्याला काय करायचे आहे? शोधायचे. 3 अंक शोधायचे. मग पहा बरं, 4 कसा येतो? जर का 2 चा स्क्वेअर केला तर येतात हे 4. याच्या पुढची संख्या 3 चा स्क्वेअर केला तर येतात 9. याच्या पुढची संख्या 4 त्याचा स्क्वेअर केला तर येतात 16. मग आता याच्या पुढे काय पाहिजे? 5 चा स्क्वेअर करायला लागेल. 5 चा स्क्वेअर किती? 25. मग 6 चा स्क्वेअर करायला लागेल. 6 चा स्क्वेअर 36. नंतर 7 चा स्क्वेअर किती? 49. म्हणजेच पुढच्या 3 संख्या काय पाहिजे? 25 पाहिजे, 36 पाहिजे आणि 49 पाहिजे. मग 25, 36 आणि 49 कुठे दिलेला आहे? ऑप्शन सी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. दुसरा प्रश्न आहे बघा, पुढील आकृतीबंधाचे निरीक्षण करा व प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी योग्य संख्या शोधा. मग बघा, एक आकृती दिली बाळांनो आपल्याला. आकृतीमध्ये काय दिले बघा? पहिल्या याच्यामध्ये ट्रायंगल दिलाय बघा. इथे 3 आहे, इथे 2 आहे. 3 - 2 करा बरं, काय उत्तर आलं? 1. आणि 1 मल्टिप्लाय बाय 4 जर का केले तर काय उत्तर येते? 4. तसंच इथे बघा, इथे किती आहे? 15 आणि 30. 15 - 13 किती उत्तर आलं? 2. आणि 2 मल्टिप्लाय बाय 3 जर का केलं तर काय येत आहे? 6. तसंच इथं बघा, 17 - 13 काय उत्तर येईल? 4. आणि 4 × 2 केलं तर काय आलं पाहिजे? 8. बरोबर आहे. इथं काय आता? 12 - 10 काय ते? 2. आणि 2 मल्टिप्लाय बाय 2 केलं तर काय आलं पाहिजे? इथे मध्ये 4 आलं पाहिजे. मग 4 कुठे दिलेलं आहे आपल्याला? 4 ऑप्शन बी मध्ये दिलेला आन्सर जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. तिसरा प्रश्न आहे बघा, त्यामध्ये परत एक मालिका दिली आपल्याला. 4 आहे, 7 आहे, 11 आहे, 18 आहे, 29 आहे. अशा पद्धतीने मालिका चालली आहे. सांगितलं मालिकेचे पुढचे पद आहे. पुढचं पद आपल्याला ओळखायचं आहे. मग बघा बरं, 4 आणि 7 यांची प्लस करा, काय उत्तर येते? 11. 7 आणि 11 यांची प्लस करा, काय उत्तर येते? 18. आता 11 आणि 18 यांची प्लस करा, काय उत्तर येते? 29. 18 आणि 29 यांची जर का प्लस केली तर 29 आणि 18 यांची प्लस करा. 9 आणि 8 17 कॅरी आला 1. 1 आणि 2 3 3 1 4. काय असलं पाहिजे? 47. पुढचा अंक असला पाहिजे. ऑप्शन ए मध्ये दिलेला आन्सर जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. चौथा प्रश्न आहे बघा, त्यामध्ये आपल्याला एक पदावली दिली. काय दिलेला आहे? 10 मल्टिप्लाय बाय 10 प्लस स्क्वेअर ब्रॅकेट आहे बघा एक दिलेला, त्याच्यामध्ये 400 आहे, डिवाइड बाय कर्ली ब्रॅकेट मध्ये 100 मायनस राऊंड ब्रॅकेट मध्ये 50 मायनस 3 मल्टिप्लाय बाय 10. हा रेगी कंस आहे बघा वरती, याला क्लोज केलेलं आहे सगळं ब्रॅकेट्सला आणि याला आपल्याला सॉल्व्ह करायला सांगितलं. काय करतो मग बघा, आपण पदावली दिली असली तर कोणता रूल आपला? बॉडमासचा रूल. स्वाध्याय 7.1 मध्ये आपण पाहिला होता बघा या रूल बद्दल. याच्यामध्ये बी काय असतो? बी म्हणजे पहिले ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं. ओ म्हणजे ऑफ असेल, म्हणजे चेचा असं काही दिलेलं असेल ते सॉल्व्ह करायचं. डी म्हणजे डिव्हिजन, एम म्हणजे मल्टिप्लिकेशन, ए ऍडिशन आणि एस सबट्रॅक्शन असा क्रम आपल्याला फॉलो करायचा असतो. मग पहिले ब्रॅकेट आलेला आहे, मग ब्रॅकेट सॉल्व्ह करायला घ्यायला लागेल सगळ्यात पहिले आपल्याला. ब्रॅकेट पण 3 पद्धतीचे आहे बघा. हा पहिला आहे, हा दुसरा आहे, हा तिसरा आहे, हा चौथा आहे. असे 4 पद्धतीचे ब्रॅकेट दिलेले आहे. मग सगळ्यात आधी नंबर कोणाचा लावायचा? सगळ्यात आधी रेगी कंस, त्यानंतर हा ब्रॅकेट, त्यानंतर हा कर्ली ब्रॅकेट आणि त्यानंतर शेवटी हा जो आपला असेल स्क्वेअर ब्रॅकेट त्याला सॉल्व्ह करायचं. मग लावा बरं क्रम. 10 मल्टिप्लाय बाय 10 तसंच तसं, प्लस हा ब्रॅकेट पण तसंच तसा 400 डिवाइड बाय
कर्ली ब्रॅकेट सुद्धा तसा 100 मायनस इथे 50 मायनस, याला सॉल्व्ह करूया. 3 into 10 किती झाले 30. त्याच्यानंतर परत 10 मल्टिप्लाय बाय 10 जसंच तसं प्लस 400 डिवाइड बाय इथे 100 मायनस 50 मायनस 30 करायचं आपल्याला. 50 मधनं 30 मायनस करा, किती उरले 20 उरले बघा आपले. आता याला सॉल्व्ह करून घ्या. 100 मायनस 20 मग काय 10 मल्टिप्लाय बाय 10 प्लस 400 डिवाइड बाय 100 मायनस 20 किती झाले 18. आता या ब्रॅकेटला सॉल्व्ह करून घ्या. इथं काय झालं बरं 0 0 कॅन्सल झाला. 8 च्या टेबलमध्ये 40 कितव्या नंबरवर येतात 5 नंबरवर, म्हणजे काय येईल 10 मल्टिप्लाय बाय 10 प्लस 5. 10 into 10 किती झाले आता 100. 100 प्लस 5 म्हणजे काय आन्सर आला आपलं 105. ऑप्शन डी मध्ये दिलेला आन्सर जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. 5वा प्रश्न दिला बघा आपल्याला. एका महामार्गावरील अ आणि ई या दोन शहरांतील अंतर 220 किलोमीटर आहे. ब या ठिकाणी हॉटेल आहे व ड या ठिकाणी दवाखाना आहे. जर ब या ठिकाणी एका वाहनास अपघात झाला तर वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी जखमी माणसाला किती अंतरावर न्यावे लागेल. मग काय केलं बघा आपल्याला. आता याच्या ठिकाणी एक आकृती दिली, त्या आकृतीवरून आपल्याला समजायचं काय सांगितलं. अ ठिकाणी एक शहर आहे, इथे काय दिलेलं आपल्याला एक शहर दिलेलं आहे. नंतर ई जो आहे या ई ठिकाणी सुद्धा आपल्याला काय दिलेलं आहे शहर दिलेलं आहे. नंतर ब च्या ठिकाणी काय दिलेलं आपल्याला एक हॉटेल दिलेलं, इथं हॉटेल दिलेलं, या ठिकाणी हॉटेल आहे. ड या ठिकाणी दवाखाना आहे, ड ला काय आहे दवाखाना, ड ठिकाणी. ब ला हॉटेल आहे. ब ठिकाणी वाहनाचा अपघात झाला, इथं हॉटेल जिथं आहे तिथं अपघात झाला. तिथून वैद्यकीय मदत कुठे मिळेल आपल्याला दवाखान्यात मिळेल. दवाखाना कुठे आहे ड ला, म्हणजे माणसाला कुठे आणायचं आहे ब पासून आणायचंय कुठे ड पर्यंत आणायचं आहे. तर किती अंतर आपल्याला कापायला लागेल किंवा किती अंतरावर न्यावे लागेल ते आपल्याला काढायचं आहे. मग सगळ्यात पहिले पहा बरं आपल्याला काय दिलेलं अ आणि ई यांच्यातलं अंतर किती आहे 220 किलोमीटर आहे. मोजा बरं यांच्यामध्ये किती गॅप आहेत. पावर हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा, 10वा, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21 आणि 22 गॅप आपल्याला अ आणि ई मध्ये दिलेले आहे. पूर्ण अंतर किती बाळांनो पूर्ण अंतर आपल्याला दिलेलं आहे किती 220. मग 220 पूर्ण अंतर. गॅप किती आले 22, म्हणजे 22 वन जा 22 आणि 22 10 जार किती होऊन जातील 220. म्हणजे एक गॅप कितीचा आला आपला 10 किलोमीटरचा आला. आपल्याला कुठून कुठपर्यंत जायचं आहे आपल्याला जायचं आहे ब पासून तर ड पर्यंत. म्हणजे ब ला हॉटेलच्या ठिकाणी अपघात झाला, ड ला दवाखाना आहे तिथं जायचं आहे. मग मोजा बरं इथे किती गॅप हा पहिला, हा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा, 10वा, 11वा आणि 12वा. 12 गॅप नंतर बरोबर ड ठिकाण येते. मग 12चं आपल्याला जर का अंतर काढायचं असेल, एक गॅप म्हणजे किती होते 10 किलोमीटर. मग 12चं काढायचं आहे म्हणजे काय होऊन जाईल 12 मल्टिप्लाय बाय 10. 12 गॅप होते, एक गॅप म्हणजे 10 किलोमीटरचा. 12 10 जार किती झाले 120 किलोमीटर अंतर आपल्याला त्याला न्यावं लागेल त्या जखमी माणसाला. तेव्हा तो त्या हॉटेलच्या ठिकाणापासून दवाखान्यापर्यंत पोहोचेल आणि त्याला वैद्यकीय मदत मिळेल. 120 किलोमीटर. ऑप्शन सी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. 6वा प्रश्न आहे बघा. परत एक मालिका दिली बघा आपल्याला काय आहे 12, 15, 19, 24, 30 आणि पुढचं पद विचारलं. पहा बरं 15 आणि 12 यांच्यातला फरक कितीचा 3चा.
19 आणि 15 मधला 4चा, 24 आणि 19 मधला 5चा, 30 आणि 24 मधला 6चा. बघा फरक जर का तुम्ही पाहिला तर इथे 3 होता, नंतर 4 झाला, नंतर 5 झाला, नंतर 6 झाला. आता पुढचा कितीचा पाहिजे? 7चा. मग ह्या 30 मध्ये हे 7 काय करायचे? प्लस करायचे. म्हणजे 30 प्लस 7 किती झाले? 37. हे या मालिकेमधलं पुढचं पद असेल. ऑप्शन सी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. 7वा प्रश्न आहे बघा. काड्यांनी बनवलेल्या पुढील त्रिकोणांच्या आकृतिबंधांचे निरीक्षण करा. 10 त्रिकोण बनवण्यासाठी किती काड्या लागतील असे तुम्हाला वाटते? बरं, आकृती दिली बघा आपल्याला. आकृतीमध्ये काय दिलेलं आहे? काड्या दिलेल्या आहे बघा, आग काड्या ज्या पेटीमध्ये असतात त्या, आणि त्यांना जोडून काय केलंय? त्रिकोण बनवले. जर का 3 आग काड्या घेतल्या बघा तर किती त्रिकोण बनतात? 1 त्रिकोण बनतो बघा, हे इथं करून दाखवताय. 5 आग काड्या कधी घेतल्या तर किती त्रिकोण बनताय? 2 त्रिकोण बनताय बघा, हे इथं करून दाखवते. 7 आग काड्या घेतल्या तर 3 त्रिकोण, हे इथे करून दाखवलं. आणि 9 आग काड्या कधी घेतल्या तर 4 त्रिकोण बनतात बघा, हे इथे करून दाखवलं. मग पहा बरं, यांच्यातला काही संबंध येतोय का बघा तुम्हाला लक्षात? काही समसंबंध आहे का यांच्यामध्ये? बघा हा 1 आहे. या 1 ची काय करायची? दुप्पट करायची. 1 इंटू 2 झाले. 2 मध्ये काय करायचं? +1 करायचं. म्हणजे काय उत्तर आलं? 3. म्हणजेच काय केलं बघा आपण? पहिल्या याच्यामध्ये काय होतं? त्रिकोण आणि आकाड्या यांच्यातला संबंध आपण ओळखतोय बघा. एक त्रिकोण होता, त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं आणि +1 केलं. तर उत्तर काय आहे? 2 + 1 म्हणजे 3. म्हणजे 3 आकाड्या लागतात ह्या कशासाठी आहे? एका त्रिकोणासाठी. 2 त्रिकोण लागत असले तर या 2 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं, +1 करायचं. म्हणजे काय झाले? 4 + 1 म्हणजे किती? 5 आकाड्या. 3 ला करायचं असलं तर 3 ला परत 2 ने मल्टिप्लाय करायचा, +1 करायचं. 3 2 ला 6 आणि 6 + 1 किती? 7 आकाड्या लागतील. अशा पद्धतीने आपल्याला आता किती त्रिकोण बनवायचे आहे? 10. बरोबर, त्रिकोण जर का 10 असतील तर 10 तसेच तसे मल्टिप्लाय बाय 2 आणि +1. 10 2 किती होऊन जातील? 20. 20 + 1 किती होतील? 21. म्हणजे आकाड्या किती लागतील? 21 आकाड्या लागतील. तेव्हा 10 त्रिकोण जे आहे ते बनतील. 21 ऑप्शन सी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. 8वा प्रश्न आहे बघा. त्याच्यामध्ये गुणाकार दिला बघा आपल्याला. काय दिलेला आहे? 243 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 2 चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 5 चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 0 मल्टिप्लाय बाय 4. या गुणाकाराची किंमत किती असं आपल्याला विचारलं. मग बघा बरं, शून्याने मल्टिप्लाय केलं जाते. मग आपल्याला माहिती आहे शून्याने कोणत्याही संख्येला मल्टिप्लाय केलं, गुणलं तरी उत्तर काय आहे? ते 0च येते. म्हणजे हे केवढंही मोठं गणित असू द्या, केवढाही मोठा गुणाकार असू द्या, त्याच्यामध्ये 0 आला म्हणजे उत्तर 0च येईल. ऑप्शन डी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. 9वा प्रश्न आहे बघा. x/25 इज इक्वल टू 196/x. तर x ची किंमत आपल्याला काढायला सांगितली. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करा बरं, असं तिरकस गुणाकार करा. मग काय होईल? x मल्टिप्लाय बाय x इज इक्वल टू काय येईल? 196 इंटू 25. x इंटू x म्हणजे काय झाला? x². इकडे काय? 196 मल्टिप्लाय बाय 20. मला फक्त x काढायचं असलं तर हे वर्गमुळात चाललं जाईल. 196 मल्टिप्लाय बाय 25. वर्गमूळ ज्याला आपण स्क्वेअर रूट किंवा अंडर रूट म्हणतो. अशा वेळी काय करायला लागतं आपल्याला? 196 कुणाचा स्क्वेअर आहे आणि 25 कुणाचा स्क्वेअर आहे हे शोधायचं आपल्याला. मग पहा बरं, कोणती अशी संख्या की जिला त्याच संख्येने गुणलं तर 196 येतात, किंवा कोणती अशी संख्या जिला त्याच संख्येने गुणलं तर 25 येतात. कसं लिहू शकतो आपण? x इज इक्वल्स टू 196 ला कसं लिहिता येईल? 14 मल्टिप्लाय बाय 14 म्हणजे तो 14 चा स्क्वेअर आहे. आणि 25 ला कसं लिहिता येईल? 5 मल्टिप्लाय बाय 5 म्हणजे तो 5 चा स्क्वेअर आहे. 5 चा वर्ग म्हणतो आपण त्याला. मग असं जर का असेल, अंडर रूट मध्ये जर का एक संख्या 2दा येत असेल तर बाहेर निघताना फक्त 1च लिहितात. ही पण 2दा आहे, ही पण 1च लिहितात. म्हणजे x किती आला? 14. 5 किती झाले? 70. x ची किंमत किती असली पाहिजे? 70 असली पाहिजे. ऑप्शन बी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. 10वा प्रश्न आहे बघा. आपल्याला दिलेला आहे 6a मल्टिप्लाय बाय 8 इज इक्वल टू BC4.
एबीसीच्या जागी आपल्याला किमती टाकायच्या. मग पहिला ऑप्शन घेऊन पाहू बघा आपण. पहिल्या ऑप्शन मध्ये काय आहे, ए ची किंमत 3 आहे, बी ची किंमत 5 आहे आणि सी ची किंमत 0 आहे. टाका बरं, हे बरोबर येते का? तर मग 6 होता. ए च्या जागी किती टाकले आपण? 3 मल्टिप्लाय बाय 8 जसाचा तसा इज इक्वल टू बी होता म्हणून 5, सी होता म्हणून 0 आणि 4 तसाचा तसा. म्हणजे 63 मल्टिप्लाय बाय 8 केल्यावर जर का आन्सर 504 येत असेल तर आपला पहिला ऑप्शन बरोबर आहे. मग करून पहा बरं. 63 मल्टिप्लाय बाय 8 करा बरं. 8 3 24 कॅरी आले 2, 8 6 48, 48 आणि 2 किती झाले 50. काय आन्सर आला आपलं 504. बरोबर आहे, ते 504च पाहिजे होतं आपल्याला. म्हणजेच ऑप्शन ए मध्ये ज्या एबीसीच्या किमती दिलेल्या आहे, ए ची किंमत 3, बी ची 5 आणि सी ची 0, त्याबरोबर योग्य किमती आहेत. ऑप्शन ए मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपला स्वाध्याय 7.2 पूर्णपणे सॉल्व्ह करून झालेला आहे. धन्यवाद.